आमच्यावर डिझेल आहे की नाही आमचा झेंडा पाहिजे आणि ज्यांना काढले त्यांना स्वतःहून इथं लावायला पाहिजे. प्रशासन पोलीस प्रशासनाला काढलेला झेंडा आहे. पोलीस प्रशासन स्वतःहून इथं झेंडा लावायला पाहिजे. आता एक महत्त्वाची बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून. उमरगा तालुक्यातील दाळिंब गावात निर्माण झालेल्या नव्या उड्डाणपुलावर गावातील स्थानिक भीम अनुयायांनी निळा झेंडा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे फलक लावले होते. दरम्यान आठवडाभरातच हा निळा झेंडा आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाचे फलक काढण्यात आल्यानं आक्रमक भीम सैनिकांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतले. यावेळी गावात जणू छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. नेमके काय कारण आहे, नेमके काय प्रकरण आहे, पाहूया NTV न्यूज मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट. निळा झेंडा आणि चौक या ठिकाणी आम्ही डिक्लेअर केलेला असताना गावचा कुणाचाही विरोध नव्हता, परंतु जाणीवपूर्वक काही लोकांनी हा षडयंत्र रचून त्या ठिकाणी हे गावात ग्रामस्थांचं म्हणणं होतं बाबासाहेबांचं जे नावाचं फलक आहे किंवा जे झेंडा आहे निळा तो 8 दिवसापूर्वी लावण्यात आलेला होता. नाही आता ते कधी लावला तेवढे आपल्याला एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण तिथं असं काही बोललेलं की झेंडा जे उतरवण्यात आलेला आहे तो पोलिसांनी झेंडा खाली घातला. सर्व लोकांच्या मदतीने आपण घेतलं. लोक होते बाकीचे दाळिंब हे गाव बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतलं दलित पॅंथरचं मूळ गाव आहे. इथला कोणताही आमचा कार्यकर्ता अन्याय सहन करत नाही. आम्ही तुमच्या बॅनरला विरोध केला नाही, तुम्ही आमच्या बॅनरला विरोध करायचा नाही, आपलं कुठलं वैर नाही, परंतु उमरगा शहरापासून अगदी 15 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या दाळिंब गावात दिनांक 10 ऑक्टोबरला तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हे समजताच वंचित बहुजन आघाडीचे नेते रामभाऊ गायकवाड, दीपक झाकडे, रोहिदास वाघमारे, बनसोडे सर आणि RPIचे ज्येष्ठ नेते हरीश डावरे आदी तत्परतेनं गावात दाखल झाले. यावेळी भीमनगर भागातील आणि परिसरातील भीम अनुयायी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते, घोषणाबाजी करत होते आणि अधिकार नसताना ज्यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाचा फलक काढला, निळा झेंडा उतरविला, त्यांनी त्याच जागेवर आणून लावावा अशी मागणी स्थानिक भीम सैनिकांनी लावून धरली होती. तणाव अधिकच वाढत होता तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे रामभाऊ गायकवाड यांनी सर्वांना विश्वासात घेत एकत्र केले आणि सर्वांची समजूत काढत या चौकाला किंवा उड्डाणपुलाला डॉक्टर बाबासाहेबांचे नाव देऊ, पण कायदेशीर आणि सर्वांसमक्ष आणि सर्वांच्या साक्षीनं अशी ग्वाही दिली. दाळिंब गावातून जो उड्डाणपूल गेलेला आहे त्या उड्डाणपुलावरती गेल्या 8 दिवसापूर्वी निळा झेंडा लावण्यात आलेला आहे आणि त्या झेंड्याच्या खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असा एक बोर्ड लावण्यात आलेला होता आणि गेले 8 दिवस कुणीही त्या बोर्डाला किंवा त्या लावलेल्या निळ्या झेंड्याला विरोध कुणी दर्शवला नाही. परंतु अचानक कालच्या रात्रीतून त्याच बाबासाहेब आंबेडकरांचा चौक म्हणून ज्या ठिकाणी लावलेला झेंडा आणि बोर्ड आहे त्याच्या खालच्या बाजूला अहिल्यादेवी होळकर या नावाचा बोर्ड लहानशा पट्टीमध्ये लावण्यात आलेला आहे आणि त्या बोर्ड लावण्याचा एक गावातील काही जातीवादी लोकांचा एक उद्दिष्ट आहे की कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध झाला पाहिजे आणि अशा पद्धतीचं कृत्य कारस्थान करून त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था आणि दोन्ही समाजामध्ये तीड निर्माण करण्याचा हेतू गावातील काही लोकांच्या सांगण्यातून हा निष्पन्न होत आहे. वास्तविक पाहता मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मला या संदर्भात फोन आले की दाळिंब येथील भीमसैनिकांनी मला फोन करून सांगितले की असा प्रकार घडलेला आहे. या ठिकाणी पोलीस मुरुम पोलीस स्टेशनचे पोलीस या ठिकाणी येऊन आम्हाला दमदाटी करत आहेत आणि निळा झेंडा काढण्यासाठी भाग पाडत आहेत. आम्ही विरोध करत असताना त्यांनी स्वतः हा निळा झेंडा काढल्याचं त्यांनी सांगितलं. ही परिस्थिती पाहण्यासाठी मी स्वतः या ठिकाणी दाळिंब गावामध्ये भेट देऊन समाज बांधवांना, भीमसैनिकांना, माता भगिनींना सर्व घटनेची माहिती विचारून चर्चा केली. तर वास्तविक पाहता हा
जो झालेला प्रकार आहे हा निंदनीय आहे. कारण आज उमरगा तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे या ठिकाणी बसवलेले आहेत. त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची कुणी तक्रार केलेली नाही. आम्ही सुद्धा ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे असतील, शिवाजी महाराजांचे असतील, बसवेश्वरांचे असतील, त्या सर्व महापुरुषांचा आम्ही आदर करणारे कार्यकर्ते आहोत. कुठेही कुण्या पद्धतीचं तक्रार झालेली नाही. परंतु बाबासाहेबांचा निळा झेंडा लावल्यामुळं या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी एक कृत्य केलेलं आहे. या घटनेचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि पोलिसांना हा निळा झेंडा स्वतः जाऊन त्या ठिकाणी काढण्याचा कुणी अधिकार दिला, हा माझा त्यांना हा ठिकाणी जाहीर सवाल आहे. की वास्तविक पाहता पोलिसांनी आज नाही तर उद्या दोन्ही समाज की धनगर समाज अहिल्यादेवींना मानणार आहे, निळा झेंडा बाबासाहेबांना जो मानणारा बौद्ध समाज आहे त्यांनी लावल्या. दोन्ही समाजाची ग्रामसभा किंवा गावातल्या लोकांना शांतता बैठक घेऊन या दोन्ही समाजाच्या लोकांना, प्रमुख कार्यकर्त्यांना, महिलांना विश्वासात घेऊन जर हा प्रकार घडला असता तर तो अतिशय अभिमानास्पद असता. परंतु तसं न घडता कायदा हातात घेऊन या ठिकाणी जो घडलेला प्रकार आहे हा निंदनीय आहे. आम्हाला जो त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचा जो बोर्ड लावण्यात आलेला आहे त्या बोर्डाला देखील आमचा विरोध नाही. तर आमचं वास्तविक त्या ठिकाणी मी त्यांना समजावून आम्ही एक चर्चेचा मार्ग काढणे आणि ते दोन्ही नावांना तिथं न विरोध होता की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जर त्या उड्डाणपुलाला देण्यात आलं तर अहिल्यादेवी होळकरांचं नाव तिथल्या चौकाला देण्यात येईल, किंवा बाबासाहेबांचं नाव त्या चौकाला दिलं तर अहिल्यादेवी होळकरांचं नाव त्या उड्डाणपुलाला देऊन हा प्रश्न मार्गी लावून त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. आणि जो कोणी जातीवादी मानसिकतेतून हा जो प्रकार घडवण्याचा जो कायदा गावातील कुण्या जातीवादी लोकांनी हा जो प्रयत्न केलेला आहे त्याच्या तोंडावरती फार मोठे चपराक दिल्यासारखं होईल. दरम्यान स्थानिक भीम अनुयायांशी एनटीव्हीनं संवाद साधला. यावेळी सर्वांनी पोलिसांवर आरोप करताना दिसून आले. झेंडा लावल्यावर काय सुद्धा नव्हतं. मग सकाळ उठून मुरुमचे, उमरग्याचे लेकरं, हापचे लेकरं बाबासाहेबाचं नामांतर लावले तरी सुद्धा काय नव्हतं. हलग्या लावले, बांब लावले, नाचले तरी सुद्धा काय नव्हतं. रातातून हे उमगलं. झेंडा कुठं लावला? तिथं चौकावर लावलेले होते, ब्रिज पाशी. ब्रिज पाशी मुलं गेले, झेंडा लावले, त्यावेळेस काही नव्हतं. मग नंतर झेंडा लावल्यानंतर अहिल्याबाई होळकर चौक म्हणून असं त्यांनी बॅनर लावले खाली. मग आपले पोरं गेले, नंतर तिथं जाऊन आपलं संविधान बोर्ड लावले. नंतर 2 दिवसातच पोलिसांचा इथं दबाव पडला सर. त्यांनी मग लगेच आमच्यावर अटॅक केले, पोरवाला सकाळी मारत घेऊन गेले. पोलिसांनी मारहाण केली? हा, झेंडा काढून सतत त्यांनी घेऊन गेले. झेंडा कोणी काढला? पोलिसांनी काढले. किती पोलीस आले होते? भरपूर पोलीस होते, 2-3 गाड्या तिथं थांबलेल्या होत्या सर. आम्ही सर्व भीमनगरमधील सर्व आमच्या भीमसैनिकांनी ठरवलं की डाळिंबीतील जो उड्डाणपूल ब्रिज आहे त्या ब्रिजवर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हे नाव द्यायचं. म्हणून आम्ही सर्व भीमसैनिकांनी तिथे निळा झेंडा आम्ही तिथे रोवला आणि ठरवलं की एक मोठं बॅनर आपण द्यायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या नावाचा. 4-8 दिवसांनी आम्ही झेंडा लावलेला होता तो. इतर काही लोकांना समजलं की आम्ही तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक करणार आहोत. म्हणून तात्काळ त्याने त्यांची रातोरात बैठक मिटिंग घेऊन तिने त्यांचा राजमाता अहिल्यादेवी यांचा बॅनर त्यांनी छापून तिथे तो लावण्यात आला. मग आम्ही काय केलं, आम्ही त्याला काहीच विरोध केला नाही, आम्ही त्याला काय बोललो नाही. मग दुसऱ्या दिवशी आम्ही काय केलं, आमचं बॅनर छापण्यात आलेलं होतं. आम्ही तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या नावाचा बॅनर घेऊन आम्ही आमच्या झेंड्याखाली तो बॅनर लावण्यात आला. मग बॅनर लावते वेळेस सुद्धा या जे बाहेरचे लोक आहेत इतर समाजाचे त्यांनी आमच्या गावातील सुरेशप्पा वाले आहेत त्यांना घेऊन आले आणि म्हणले की इथं बॅनर लावू नका. आम्ही म्हणलं आम्ही तुमच्या बॅनरला विरोध केला नाही, तुम्ही आमच्या बॅनरला विरोध करायचा नाही, आपलं कुठलं वैर नाही. परंतु त्याने काय ऐकलं तयार नाहीत. त्याने सर्व खासदारपर्यंत आमदारपर्यंत फोन लावून त्याने सर्व आमच्या फिल्डिंग लावून आमचा हा झेंडा आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा चौक जो फलक लावलेला आहे तो काढायचा कसा याची सर्व रातोरात मिटिंग घेऊन प्लॅनिंग घेऊन दुसऱ्या दिवशी पोलीस प्रशासनाला बोलून घेऊन हा जो लावण्यात आलेला जो बोर्ड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तो काढा आणि झेंडा काढा याच्यासाठी आमच्यावर दबाव टाकण्यात आला. परंतु आम्ही भीमसैनिकांनी ठरवलं की बाबासाहेबांच्या नावासाठी जे विद्यापीठाला नाव देण्यात आलं त्याच्यासाठी आपल्या भीमसैनिकांनी जीव दिलेला आहे. मग हा तर हा छोटासा चौक आहे, आपण मेलं तरी बेहतर जेलमध्ये जाऊ, आपल्यावर केस होऊ द्या, काहीच फरक पडत नाही, आपण मागे हटायचं नाही. म्हणून आम्ही ठरवलं की तो आम्ही काढणार नाही. परंतु पोलीस प्रशासन
एवढा आमच्यावर दबाव टाकला, पोलीस प्रशासन असेल, पोलीस पाटलीन असतील, त्याने दम न खाता मला फोनवर फोन आमच्या समाधान मित्र यायला लागले. आम्ही काय केलं, आम्ही तिथं गेलो, आम्ही तिथं म्हणलं की आम्ही हा चौक काढणार नाही. मग त्याने काय केलं, डायरेक्ट म्हणले तुम्ही जर नाही काढला तर तुमच्या मुलावर आम्ही गुन्हे दाखल करू, तुम्हाला नोकऱ्या कसे लागतील बघू. आमच्यावर दबाव टाकण्यात आला. मग आम्ही विचार केला आम्हाला नोकऱ्या न लागल्या तरी चालतील, परंतु बाबासाहेबांच्या नावासाठी आम्ही तो चौक काढणार नाही, आम्ही तो निळा झेंडा काढणार नाही. त्या पलीकडे सुद्धा जाऊन त्याने खासदारपर्यंत फोन लावण्यात आले, एवढी त्यांची फिल्डिंग लावण्यात आलेली आहे. मग आम्ही विचार केला की आता काही झालं तरी मागे हटायचं नाही. मग त्याने आमच्या मुलांनी काय केले की रस्त्यावर बसले, अंगावर पेट्रोल ओतून घेतले, आम्ही जीव देऊ म्हटले, म्हणजे आमचा जीव देऊ आम्ही बाबासाहेबांच्या नावासाठी. तरी सुद्धा त्यांनी आमच्या मुलाची धरपकड केली आणि पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली, जोरदार मारहाण करण्यात आली. आणि आमच्या पोराला दबावानं 2 पोराला तिथे धरण्यात आलं आणि तू दुरीला पकड, आम्ही झेंडा काढतो. त्यांना अधिकार नसताना सुद्धा त्यांनी झेंडा खाली इथं करण्यात आलाय. सीसीटीव्ही कॅमेरा इथं आहे, तुम्ही चेक करा. पोलीस सुद्धा इथं आलेली होती, आम्हाला चला म्हणली. आम्ही म्हणलो झेंडा काढण्यात येत नाही, आमच्यावर केस करा, काय करायचं करा, आम्ही बाबासाहेबांच्या नावासाठी मागे हटणार नाही. परंतु यावेळी डाळिंब नगरीत पोलिसांचा मोठा फौजफाटा ठिकठिकाणी दिसून येत होता. परिसरात तणाव सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. शेकडो भीमसैनिक, महिला, पुरुष, नागरिक या चौकात, रस्त्यावर, ब्रिज खाली जमायला सुरुवात झाली होती. काही भीमसैनिक आक्रमक झाल्याचं अनुभवास येत होते. या आक्रमक जमावाला शांत करण्यासाठी वंचितचे रामभाऊ गायकवाड, दीपक झाकडे आणि आरपीआयचे हरीश डावरे तसेच पोलिसांकडून प्रयत्न होत होता. सर, डाळीमध्ये जो प्रकार घडला एकूणच काय याच्याबद्दल काय माहिती सांगायला पाहिजे? डाळिंब येथील जो नॅशनल हायवे 65 यावर उड्डाणपूल आहे त्या ठिकाणी काही लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिज म्हणून अशी पाटी लावली होती. तसंच त्याच्यावर निळा झेंडा लावला होता. तसंच त्याच्या खालीच काही लोकांनी अहिल्याबाई होळकर चौक असे पाटी लावली होती. त्यामुळे एकाच ठिकाणी 2 महापुरुषांचे नावाचे बोर्ड लावल्यामुळे भविष्यामध्ये जातीय तणाव निर्माण होऊ नये, याच्यामुळे काल आम्ही मीटिंग घेऊन लोकांना समजून सांगितलं होतं की सदरच्या ठिकाणचे सर्व झेंडे किंवा ज्या पाट्या आहेत आपण ब्रिजच्या लावल्या आहेत त्या काढून घ्या. त्याप्रमाणे त्यांनी त्यातल्या काही लोकांनी काढून घेतल्या होत्या. परत सकाळी काही लोकांशी चर्चा करून त्यांच्या सहकार्यानं आपण पाट्या काढून घेतल्या सगळ्या. अहिल्याबाई होळकरांच्या असू द्यात किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असू द्यात. तिथे भगवा झेंडा देखील होता, तो भगवा झेंडा देखील काढून टाकलेला आहे. गणेश मंडळाची देखील पाटी होती, ती पण पाटी काढून टाकली आहे. थोडक्यामध्ये त्या पुलावर जेवढेही झेंडे होते ते पूर्ण काढून टाकले आहेत, जेणेकरून गावामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीय तणाव निर्माण होऊ नये. हा प्रकार झाल्यानंतर आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला परत गेलो त्यावेळेस गावातील 2 युवकांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतलं होतं. ते आम्हाला माहिती मिळाली. आम्ही तात्काळ तिथं जाऊन त्यांचा जीव वाचण्याच्या उद्देशाने त्यांना ताब्यात घेऊन पोलिसला घेऊन आलेलो आहे. त्यांना आपण आता समजून सांगितलेलं आहे. त्यांना देखील आता लक्षात आलं आहे की आपण ही चूक केलेली आहे. आपण जे विनापरवाना झेंडा किंवा विनापरवाना बोर्ड लावला आहे ती आपण परवानगी घेऊन सर्वांच्या चर्चेनं करण्याची गोष्ट होती. त्याचप्रमाणे मुलांना चौकीला आणल्यानंतर बरेच वंचित बहुजन आघाडी असू देत, आरपीआयचे असू देत, सर्व नेते आले. त्यांनी देखील त्या मुलांना समजून सांगितलं आहे. सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेऊन सध्या तो जो विषय आहे तो मिटवलेला आहे. भविष्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही प्रकार घडू नये याच्यामुळे सर्व लोकांनी गावामध्ये मीटिंग पण घेतलेल्या आहेत आणि सध्या डाळिंबमध्ये वातावरण शांत आहे. सर, ग्रामस्थांचं म्हणणं होतं बाबासाहेबांचं जे नावाचं फलक आहे किंवा जे झेंडा आहे निळा, तो 8 दिवसापूर्वी लावण्यात आलेला होता. नाही, आता ते कधी लावला तेवढे आपल्याला एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण तिथं बरेच ठिकाणी म्हणजे आता गणपतीच्या वेळेसचा देखील भगवा झेंडा फार दिवसापासून 1-2 महिन्यापासून लावला होता. पण तिथं अनुचित प्रकार घडू नये, एकाच जागा एक ठिकाणी वेगवेगळ्या समाजाच्या लोकांनी झेंडे लावणे आणि त्याच्यातून जर कुठला प्रकार अनुचित प्रकार घडला त्याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचा कायदा सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या अनुषंगाने आपण सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने ही मोहीम घेतलेली आहे. या मोहीममध्ये नॅशनल हायवेचे अधिकारी, ग्रामस्थ हे सर्वजण सामील होते आणि पूर्ण जी कारवाई आहे शांततेमध्ये झाली. ग्रामस्थांनी असंही काही बोललेलं की झेंडा जे उतरवण्यात आलेला आहे तो पोलिसांनी झेंडा खाली घातला. सर्व लोकांच्या मदतीने आपण घेतला. लोक होते, बाकीचे पण लोक होते. हे 2 मुलं नव्हते फक्त ज्यांनी हा प्रकार केला, त्याच्यामुळे त्यांनी येऊन केला असेल. त्यांना पण आपण समजून सांगितलं आहे की आपण असं भविष्यामध्ये करू नये. बेकायदेशीर जे काय असेल ते कायदेशीर त्याची परवानगी घेऊन त्या ब्रिजला जे नाव द्यायचं असेल किंवा चौकाला नाव द्यायचं ते आपण महसूल प्रशासनाची किंवा शासनाची परवानगी घेऊन आपण. दरम्यान काही मुलावर लाठीचार्ज वगैरे झाले, असं काही प्रकार झाले नाही. ग्रामस्थांनी आरोप केलेला आहे, त्यामुळे असं म्हणलं असेल पण तसा काही प्रकार झालेला नाही. लाठीचार्ज करायचा काही प्रश्नच आलेला नाही. त्या मुलांना आपण लगेच ताब्यात घेऊन पोलिसला घेऊन आलो. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, धाराशिव.